20,000हून अधिक जे आहे तिरंग्याचं वाटप जे आहे शहरभरात होणार आहे। काय एकंदरीत नियोजन झालेलं आहे, कशा पद्धतीचा उद्याचा दिवस असणार आहे, उद्या काय काय कार्यक्रम? उद्याचा असा कार्यक्रम आहे की आता बापू शेठच्या मुळे आज 5,000 सर्व झेंडे वाटप इथं करण्यात आले सौदागरमध्ये। पिंपरी चिंचवडमध्ये पण अनेक ठिकाणी झेंडे वाटप करणार आहेत आणि उद्या एक सायकल रॅली काढतोय आम्ही, तिरंगा रॅली सायकल रॅली आहे ते दरवर्षी आम्ही काढत असतो। आणि इथून पुढेही आपल्याला एक महत्त्वाचं सगळ्यांना सांगायची विनंती आहे की लागोपाठ 3 दिवस सुट्ट्या आलेले आहेत, मग 3 दिवस सुट्ट्या आल्यावर तुम्ही बाहेर फिरायला जाऊ नका, देशावर थोडं प्रेम करा, हेच महत्त्वाचं मला इथून तुमच्या चॅनलमधून सांगण्याचं भाग्य मला मिळतंय आणि ते सर्वांनी देशासाठी प्रेम करावं एवढी माझी विनंती आहे सर्वांना। मोठा उत्साहाचं वातावरण आहे आज। उद्या आपला 79वा स्वातंत्र्य दिवस आहे, त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला, युवक देखील आहेत पण ज्येष्ठ नागरिक जास्त दिसतात आहे, काय उत्साह आहे त्यांच्यात? ज्येष्ठ नागरिकांचं सगळं त्यांचं भाग्य असं आहे की ज्येष्ठ नागरिकांनाच खरं देशाची काळजी असं वाटायला लागले, तरुण अजिबात काळजी करीत नाहीये, कारण तरुणांनी हा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांचा आदर्श घेतला पाहिजे आणि तरुणांनी फिरायला न जाता तरुणांनी सहभाग झाला पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्ही तिथे आहात तिथं भारत देशाच्या बद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे आणि तिथं झेंडावंदन तुम्ही किंवा 15 ऑगस्ट निमित्त राष्ट्रगीत तुम्ही ते साजरा केली पाहिजे असं मला वाटतं।